नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नवी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले आहे। आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आहे। दिल्लीत एकूण 1,56,00,000 मतदार आहेत। दिल्लीतील मतदान पार पडल्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली। या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसतोय, तर भाजपचे पुन्हा सत्तेत कमबॅक होत असल्याचं पाहायला मिळतंय। नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला आहे। या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे। अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाताना दिसत आहे। तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला दिल्लीच्या सत्तेत कमबॅक मिळतोय, तर केजरीवाल यांना 10 वर्षांनंतर सत्तेतून पाय उतार व्हावं लागणार असून हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडताच विविध एजन्सींचे एक्झिट पोल आले आहेत। त्यानुसार दिल्लीत आपला मोठा झटका बसताना दिसतोय। डीवी रिसर्चच्या सर्वेत आपला 26 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपाला 36 ते 44 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर काँग्रेस खातेही उघडणार नसल्याचा हा पोल सांगतोय। तर चाणक्याच्या पोलमध्ये भाजपाला 39 ते 44 आणि आपला 25 ते 28 जागा मिळताना दिसत आहे। काँग्रेसला मात्र फक्त 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज आहे।